नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत मतदानाची टक्केवारी वाढल्यानं कोणाची हवा, पहा विखे की लंके, खासदार जनतेला हवा। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। बूथवर शेवटपर्यंत कार्यकर्त्यांची शर्त, महिला निवडणूक अधिकारी झाले सशक्त। अहमदनगर दक्षिण मतदारसंघातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणूक चांगलीच रंगली पाहावयास मिळाली। सकाळी 7 वाजता मतदानास सुरुवात करण्यात आली। सायंकाळी 6 वाजता जरी मतदानाची वेळ संपली तरी काही मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा या दिसून येत होत्या। यामुळे मतदान मशीन टीमला त्या जमा करण्यास उशीर झाला। मतदान केंद्रावर सकाळपासूनच कार्यकर्ते सक्रिय होते। सकाळी दुपारी भर उन्हातही गर्दी तर सायंकाळी गर्दी वाढलेली दिसून आली। तर मुस्लिम मतदार स्वयंस्फूर्तीनं कुटुंबासमवेत मतदानास बाहेर पडत होते। श्रीगोंदा तालुक्याचे आमदार बबनराव पाचपुते यांनी आपल्या परिवारासमवेत स्वतः आजारी असताना काष्टीमध्ये मतदानाचा अधिकार बजावला। तर माजी आमदार राहुल जगताप यांनी पिंपळगावात, बाबासाहेब भोस यांनी घोगर गावात, घनश्याम शेलार यांनी श्रीगोंद्यात, अण्णासाहेब शेलार यांनी बेलवंटीत, तर दत्तात्रय पानसरे यांनी घारगावात, बाळासाहेब नाहटा यांनी लोणी व्यंकनाथमध्ये, राजेंद्र नागोडे व अनुराधा नागोडे यांनी वांगदरीत मतदान केले। श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात भीमा व घोडपट्ट्यात विक्रमी म्हणजे 68% मतदान झाले। 345 मतदान केंद्रापैकी संवेदनशील सह 173 केंद्रावर CCTV कॅमेरे बसविण्यात आले होते। 3,28,966 मतदारांपैकी 1,24,430 पुरुष व 98,910 स्त्रिया असे 2,23,340 मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला। आढळगाव, मुंडेगरवाडी, उंडेगाव, काष्टी, वडगाव तांदळी, निंबोडी, म्हसे, एरंडोली व मेहकरी या 9 ठिकाणी मतदान यंत्रामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं तात्काळ मतदान यंत्र बदलून देऊन तात्काळ मतदान सुरळीत पार पडले। शासनाचे लक्ष वेधण्यासाठी टाकली लोणार येथे 2 मतदारांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालून दुधाचे किन घेऊन मतदान केल्यानं सर्वत्र चर्चेचे विषय ठरले आहेत। यावेळी वयोवृद्ध, दिव्यांग त्याचबरोबर अपघातग्रस्त मतदारांनीही घरी न थांबता आपला मतदानाचा अधिकार बजावला। सर्व निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गौरी सावंत, अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी क्षितिजा वाघमारे, गटविकास अधिकारी राणी फराटे, तर मुख्याधिकारी निशिकांत भगत व निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार पंकज नेवसे यांनी सर्व घडामोडीवर बारीक लक्ष ठेवून मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडले। कामी अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना श्रेय दिले आहे। यावेळी 85 वर्षीय पन्नालाल पलिवाल मतदारांनी आपलं यावेळी मनोगत व्यक्त केलं। पन्नालाल भगवानदास पालिवाल वय 85, राष्ट्रीय कर्तव्य म्हणून बजावला आलो नाही, बाकी दुसरं काय नाही। मतदान हक्क बजावला, राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आलो नाही मतदान करायला। मी कोणी जात नाही, 6 महिने झाले मी आजारी आहे, खाली उतरले पण एवढं आजच फक्त एवढं खाली उतरले मी। हां, म्हणजे कोणी जात नाही, मला जमत नाही जायला। पाय माझं फ्रॅक्चर झालेलं आहे, ऑपरेशन झालेलं आहे, मला चालता येत नाही। पण इथं वॉकर वगैरे घेऊन कसं इकडे लोकांनी सहकार्य केलं म्हणून आलो नाही इथं। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलं। आज दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान चालू आहे। कर्जत, जामखेड आणि श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व ठिकाणी सकाळपासून उत्साहामध्ये मतदान चालू आहे आणि सर्व ठिकाणी शांततेने चालू आहे। कुठे काही गडबड गोंधळ नाही। बंदोबस्त व्यवस्थित ठेवण्यात आलेला आहे, पुरेसा बंदोबस्त आहे। सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गौरी सावंत यांनी दक्ष टाइम्सला याबाबत सविस्तर माहिती दिली। नमस्कार, मी गौरी सावंत, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 226 श्रीगोंदा, 37 अहमदनगर लोकसभा मतदारसंघांतर्गत 226 श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाच्या काल 13 मे 2024 रोजी निवडणुका पार पडल्या, मतदान पार पडलं। मतदानामध्ये साधारणतः 67% इतकं मतदान झालेलं आहे आणि सर्व मतदारांनी पूर्ण आपले जे प्रशासन आहे, प्रशासनाचे सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांना सहकार्य केलेलं आहे। त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद। 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 61% मतदान झाले होते, तर 2024च्या या चालू निवडणुकीमध्ये 67% मतदान झाले आहे। मतदानाची टक्केवारी वाढल्यानं मतदारांनी कोणास कौल दिला हे पाहण्यासाठी 4 जूनची वाट पाहावी लागणार आहे। यामुळे नेमकी कोणाची हवा काढून घेऊन विजयाची माळ कोणाच्या गळ्यात टाकेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे।
मतदारांच्या मनातील नेमका खासदार कोण ठरणार याची चौकात चर्चा घडायला सुरुवात झाली आहे। साधा हिशोब न येणारे नागरिक गावोगावी संपर्क करत खासदारकीचा हिशोब मांडताना दिसत आहेत। आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास येथेच थांबू, पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये। तोपर्यंत जय हिंद। दक्ष टाइम 24 लाईव्ह, श्रीगोंदा।